जगातील सर्वात मोठं छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर. लाजू नको. हा भैयाची स्माईल बघा. त्याच्यानं हे बघा आम्ही फायनली आलेलो आहे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिराच्या इथे. हे बघा काहीच एवढं मस्त वाटतं ना यार, एक नंबर. शब्द आहे माझा. हे मंदिर खूप म्हणजे खूप प्रसिद्ध होणार आहे, पंचक्रोशीमध्ये गाजणार आहे मंदिर. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू अवर चॅनल. आज आम्ही चाललेलो आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरामध्ये. म्हणजे त्याचं बांधकाम चालू आहे आमच्याकडे. ते मार्चमध्ये त्याची शायद मार्चमध्येच ओपनिंग आहे ना, इनॉग्रेशन मार्चमध्येच आहे त्याचं. तर आज आम्ही चाललो, त्याचं बांधकाम चालू आहे. आम्ही फक्त तिथे तुम्हाला दाखवतो की कसं. आणि मला तर वाटते जगातील सर्वात मोठं छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर, आणि ते सुद्धा पहिलं मंदिर ते तिथं बनवायला लावलेलं आहे. आणि माझ्यासोबत कोण कोण येतं मी तुम्हाला दाखवतो. हा बघा, तेच आपले चुने चेहरे. हा आपला हर्ष वडारे, वेद पाटील, आणि अजून दोन पुढे तिकडे आहेत, ते गोलावाला आहे तिथे थांबलेत. त्यांचीसुद्धा तुम्हाला ओळख करून देतो. चला तर मग आपल्या व्लॉगसोबत जोडून राहा, मी तुम्हाला दाखवतो. तर मित्रांनो, आम्ही आता आलेलो इथं गोलेवाल्याचं. आम्हाला गोलेवाला भैया इथे भेटलेला आहे, आमच्या गावातील रोज येणारा गोलेवाला भैया. तुम्ही बघू शकता. भैया लवकर आहे का ब्लॉगमध्ये? लाजू नको. हा भैयाची स्माईल बघा, त्याच्यावर मी फिदा आलो. आणि हे बघा तुम्हाला दाखवतो, अजून दोघं जण येतात माझ्या जोडीला. हे निखिल पाटील आणि हे हिमांशू पठारे. आम्ही कुठे चाललेलो आहे सांगा जरा आमच्या ब्लॉगमध्ये. आम्ही चाललो, आमच्याकडे एक छत्रपती शिवाजी महाराजांचा मंदिर बनवतो, एक्सप्लोर करण्यासाठी चाललोय. त्याचा भव्य दिव्य 16 कधी अरे 19 मार्चमध्ये 14-15-16 आहे. तर तेव्हा पण नक्कीच ब्लॉग येईल. आता जस्ट आम्ही फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी चाललो का किती काम तयार झालेलं आहे. कारण की मला तर वाटतं पूर्ण तुम्हाला सांगितलं मगाशी मी की पूर्ण जगभरात पहिलं सर्वात मोठं छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर. हा आमचा फेमस भैया आहे का पूर्ण. भैया किती वर्ष झाली तुला गावामध्ये येतो? हा 28 वर्ष झाली गोल्याचा धंदा करतो भैया. आणि पावसाळ्यात मक्याचा धंदा. पंचकृषीत भैया फेमस आहे. पंचकृषीमध्ये भैयानी नाव गाजवलं आमच्या. गारंटी बोलेगा, कोई भी बोलेगा. सर्टिफिकेट दिखा. मैं भाई बनाता हूँ तो सर्टिफिकेट उसका अभी मैं बनाता हूँ, आके देख लो घर पे मेरे. क्या ओपन सर्टिफिकेट? हाँ. तुम्ही भैयाची खेचू नका रे. भैया किंग आहे. भैयाला माहिती आहे मजाक मस्ती चालते आमची. भैयाकडे आता मी उदार गोळा खाल्ला ना, तर भैया मला काय बोलणार पण नाही. सांगाल घे बोलणारच आहे, त्याला घर पण माहिती आहे आपला. भैयाला विचार, भैया काय बोलू शकतो तू. आता मी उदार गोळा जर घेतला आज तर उधर पायरी में बस तो मैं माणूस की गांव लोगों का कभी भी मैं पैसा मांगता ही आणि त्याला घर पण माहिती आहे भैयाला. ज्याला बोलतात माणूस की. पण भैया आमच्या इकडे येत नाही आतमध्ये, म्हणून आम्ही तिथे 5 गोले एक गोला फ्री देईल तुम्हाला. आप लोग नहीं रखते. तू जास्त बोला अंदर. हाँ एकदा आलेल फक्त. वो आपका टन है देखो. हाँ टन टन तक आता है. तू अंदर की तरह नहीं, अंदर नहीं आता. वही बोल रहा हूँ. देखो अंदर क्यों नहीं आता है? अगर कोई बुलाए तो आऊँ, अगर नहीं बुलाए तो नहीं जमता. वो हम लोग को अभी हम लोग इतने बड़े हो गए तो गलत लगता है उधर आने के लिए. अरे तो आवाज तो घर से दे सकते हो ना भाई कि आ जाओ इधर. घर से कैसा भैया तुम्ही टाकले गोला बनव. अथॉरिटी भेटते. आवाज दो तो मैं आपके घर में घुसा दूं गाड़ी. आवाज तो दो. हल्ले आवाज मार, आवाज मार. कोल्ड ड्रिंक दूध वगैरे घ्या बघा गोला. आम्ही पण खातो, तुम्ही पण खा. आता गरमीचा मोसम चालू आहे, मस्त थंडगार गोला. बोल के ना भैया महिन्याला 50,000. बघा यो भैया आहे ना, भैया 50,000 महिन्याला कमवतो ना. ब्लॅक मध्ये आहे का सगळा रेड मारा जाऊ.
पण तू असा होता गोला एक नंबर. अजून एक खातो का? अजून कलिंगड खायचंय ना. अजून मंदिर बघायचा पत्ता नाही. गोला तर खाल्लाय ना, अजून कलिंगड खायची बाता करतात. बघू आता किती आता वाजलेत किती. विश्वगडला जाऊ. 1:30 तर वाजलाय. भैया गाईस भैया एवढा चांगला आहे ना, 5 रुपये डिस्काउंट दिला त्याने आम्हाला. एकदम थोडा. 135 रुपये बिल झालेला, 5 रुपये डिस्काउंट देऊन 130 रुपये घेतला भैयानी. म्हणजे आमचा रोजचा गावातला भैया आहे ना म्हणून. आणि भैयाकडे ऑनलाईन पेमेंट सुद्धा आहे. हा भैया भेटला तर नक्की त्यांच्याकडून हे का. अरे भेजा तो भेजा. तू हा भैया भेटला ना कुठे, त्याच्याकडून नक्की गोला का. 1 नंबर गोला बनवतो. चला काय आता जातो पुढच्या पडावासाठी. निघालोत आमच्या गाड्या पर्या, 1 आणि 2 दुसरी परी. थांब रे. गावागावांचा रस्ता आहे, गावामधून रस्ता गेलेला आहे आणि फायनली पोहोचतोय गावामध्ये. त्या फायनली आम्ही आलो मराठीपाडा या गावामध्ये. आणि ह्याच गावामध्ये ते छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर आहे आपल्या. बस काही मीटर राहिलेलं आहे. मग हे आता कसं तुम्हाला दिसतंय का? तुम्हाला समोर काहीतरी दिसतंय का? दिसतंय का तुम्हाला काहीतरी? माहीत ना आतमध्ये एंट्री मिळते की नाही, काम चालू आहे. पण तुम्हाला दिसला का काहीतरी? मित्रांनो हे बघा, आम्ही फायनली आलेलो आहे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिराचं इथे, ज्याचं बांधकाम चालू आहे अजूनपर्यंत. तुम्ही बघू शकता खूप असं छान काम चालू आहे. हे बघा. हा इथे आल्यावर काही एवढं प्रसन्न वाटते ना, काय सांगू तुम्हाला. बघतो आता आम्ही आतमध्ये आम्हाला एंट्री भेटते का नाही. जर आतमध्ये एंट्री भेटली तर तुम्हाला आम्ही नक्की दाखवू. प्रवेशद्वार किती उंच आहे बघा. हे बघा, हे बघा काहीच एवढं मस्त वाटते ना यार, 1 नंबर. हे बघा बघा, म्हणजे असं झालं का काय दाखवू आणि काय नाही तुम्हाला. ती बघा हे सगळं पेंटिंग वगैरे, हे पेंटिंग वगैरे बघा. हे बघा किती छान पेंटिंग आहेत. काय तुम्हाला फिलिंग आहे तुमच्या? मी बघून एकदम हे झालं. काय फिलिंग आहेत? हिमांशू पठारे काय फिलिंग आहे सांगा ना. निशब्द ना, निशब्द ना. बघा यार, म्हणजे आम्हाला असं वाटतं की पहिल्यांदी आमच्या एवढ्या एरियामध्ये, आमच्या गावामध्ये, मी तर बोलतो पूर्ण महाराष्ट्र, पूर्ण जगामध्ये एवढं मोठं मंदिर, आणि ते सुद्धा एवढ्या नेक्स्ट लेवलला बनवलेलं आहे. म्हणजे निशब्द झालो आम्ही इथे येऊन. खरंच जरी काम पूर्ण आलं तर तुम्ही नक्की ते व्हिजिट करा. मार्चमध्ये 14, 15, 16 या तारखेला त्याचं ते इनॉग्रेशन सोहळा आहे. त्याच्यानंतर तुम्ही नक्की ते येऊन व्हिजिट करू शकता आणि खूप असं प्रसन्न असं वाटतं. तुम्ही बघू शकता कसं पेंटिंग आहेत, काही कलाकारी केलेली आहे. पण तुम्ही बघू शकता इथे किती असं छान असं हे बगीचा वगैरे, लॉन वगैरे सगळं, म्हणजे असं प्रसन्न, म्हणजे इथे जर माणूस आला तर पूर्ण प्रसन्न होतं. आणि इथे हे काम चालू आहे, अजून पूर्ण काम झालेलं नाही आहे.
आमच्या गावामध्ये आमच्या परिसरात असून मी सुद्धा आज माझी पहिली फेरी, कारण की काम चालू आहे अजूनपर्यंत, तुम्ही बघितलं असेल इथे आम्ही आलेलो आहोत भावंडांसोबत. हे बघा पूर्ण याच्यावर पेंटिंग आहे. ते सगळं जेवढे पण महाराजांचे जे प्रसंग आहेत ते इथे त्यांनी हे केलेले आहेत, पेंटिंगद्वारे दाखवले. आणि आता हे मंदिराचं काम फायनल स्टेजवर आलेलं आहे. आता हे एक महिन्यानंतर ओपनिंग होईल आहे आणि सर्वांसाठी ओपन होईल आहे. मी सांगतो खरंच तुम्ही नक्की आणि व्हिजिट करा इथे. काय वाटतं तुम्हाला, सगळ्यांनी व्हिजिट करायला पाहिजे की नाही? महाराष्ट्रामध्ये राहिलेलं प्रत्येक, मी तर बोलतो पूर्ण प्रत्येक नागरिक आणि सगळ्या हिंदू माणसांनी इथे व्हिजिट करणं गरजेचं आहे. कारण की तुम्ही जर लहान मुलांना घेऊन आले आणि जे इथे प्रसंग दाखवले, त्या पेंटिंग थ्रूचे प्रसंग दाखवले आहेत, त्यांनी जर ते बघितलं तर खरंच त्यांच्यावर एक चांगला असा प्रभाव पडेल. कारण की आता मुलं आहेत ना जी मोबाईलच्या आहारी जात आहेत, त्यांनी जर असं बघितलं ना तर नक्कीच त्यांच्या मनावर ह्याचं एक चांगली एक छाप पडेल मनावर. सो तुम्ही नक्की इकडे या असं माझं सांगण्याचं. आमचं सुद्धा इथे आम्ही आज पहिल्यांदा आलो, पण आमचं मन असं मोहून गेलेलं आहे. सगळे निशब्द झालेले आहेत, कोणाकडेच काहीच शब्द राहिलेले नाहीत. बघू शकता तुम्ही. आहेत का तुमच्याकडे काही शब्द? बोलायचं आहे का तुम्हाला काय? काही शब्द चुकले नाही. आमच्या म्हणजे मी चक्क झालो की आमच्या परिसरामध्ये एवढं मोठं मंदिर बांधलं आणि आम्ही आज आलोय बघायला. आणि हे बघा, हे मंदिर आहे मेन. हे तुम्हाला दाखवतो मी, मंदिरामध्ये पण दाखवतो जाऊन. गाईस तुम्हाला आता मंदिर दाखवतो जिथे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती होणार आहेत. हे मंदिर आहे. हे बघा किती असं छान बनवलंय बघा ना यार, खरंच. हे बघा पूर्ण हे दगड येते. हे बघा असं, हे बघा खरंच यार एक नंबर लिटरली. मेन गाभारा हे बघा कसं. काम चालू आहे पूर्ण, अजून काम कम्प्लीट नाही झालेलं आहे. ते इकडे मागचा भाग दाखवतो तुम्हाला. आणि हे बघा मागे पण किती असं छान आहे, डोंगर आहेत बघा. It's AD. मंदिर बनवलेलं आहे. काहीच म्हणजे आमच्याकडे आम्ही पहिल्यांदा काहीच शब्द म्हणजे शब्दात नाही. मी तुम्ही बघितलं असेल का, मी जेव्हापासून आल्यापासून तुम्हाला एकच बोललं असेल का आम्ही निशब्द झालोय, वडलेच झालोय. काहीच शब्द राहिलेले नाही कोणाकडेच. आम्ही 5 जण म्हणून 5 जणांकडे पण एकही शब्द राहिलेला नाही. या मला अजून दाखवतो काही कसं बुरुज वगैरे काय काय इथे बनवलं तुम्ही बघू शकता. तुम्ही नक्की, आम्ही तर सांगतो नक्की व्हिजिट करा. तुम्ही जर महाराष्ट्रामध्ये राहत असेल किंवा तुम्ही पूर्ण कुठेही देशभरात राहत असतील, हिंदू जर असेल तर नक्कीच आहे इथे या. आणि लहान मुलांना नक्की घेऊन या. ज्या पेंटिंग तिथे लावलेल्या आहेत, त्या पेंटिंग जिथे त्याच्यामुळे लहान मुलांवर नक्कीच त्याचा चांगला एक असा प्रभाव पडेल. तर मित्रांनो, हे मंदिर मराठीपाडा गाव, आमच्याकडे मराठीपाडा गाव आहे, त्यामध्ये डॉक्टर राजूभाऊ चौधरी यांनी हे मंदिर बांधलेलं आहे. खूप छान असं मंदिर बांधलेलं आहे. आणि या मंदिराचं खूप नाव
होणार आहे. खूप म्हणजे पंचक्रोशीमध्ये हे मंदिर गाजणार आहे आणि खूप सारे पर्यटक इथे येणार आहेत, हा माझा शब्द आहे. तिथं तुम्ही आजूबाजूला परिसर सुद्धा बघू शकता कसं म्हणजे असं डोंगर आणि एकदम निसर्ग याच्यामध्ये निसर्गरम्य वातावरणामध्ये त्यांनी हे मंदिर बांधलेलं आहे. खूप म्हणजे असं एक वाईब वेगळीच वाईब येते इकडे आल्यानंतर. हे मंदिराचं म्हणजे हे रूप पाहून त्यानंतर आणि हे निसर्गरम्य रूप पाहून सगळं एक वेगळीच वाईब, जे दोन्ही गोष्टी असं मॅचिंग होतात ना, तर एक वेगळीच वाईब येते. खरंच खूप म्हणजे खूप असं छान बनवलेलं आहे. तुम्ही बघू शकता कसं म्हणजे एक एक याचं कोरीव काम त्यांनी केलेलं आहे. आणि हे दगड आहे, ओरिजिनल दगड. हा बघा ना कसं कोरीव काम आहे काहीच, खूप छान, खूप म्हणजे खूप छान. खूप प्रसिद्ध होणार आहे काहीच, शब्द आहे माझा. हे मंदिर खूप म्हणजे खूप प्रसिद्ध होणार आहे, पंचक्रोशीमध्ये गाजणार आहे मंदिर. आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर आहे तर विषयच येत नाही. बघू शकता हे इथून वरतून लुक बघाय बघा. हा कळश मंदिराचा, हा भगवा झेंडा आपला, छत्रपती शिवाजी महाराज की जय. मंदिराचा वरतून लुक हे बघा, वरून कसं दिसतं, खूप छान. आज एवढं ऊन पडलंय पण ते उन्हाचं काही भानच नाही आम्हाला. हे मंदिर बघूनच आम्ही हरपून गेलो पूर्ण. जवळजवळ आम्ही 2 वाजले असतील, तर 2 वाजता आम्ही आलोय. पण सगळं विसरून गेलो, पूर्ण दुःख दर्द काय असेल ते सगळं विसरून गेलो आणि पूर्ण या मंदिरामध्ये आम्ही एकदम हरपून गेलो मंदिर बघूनच. तुम्ही सुद्धा आलो नक्कीच, तुम्हाला असंच होईल, नक्की ते येऊन बघा. आणि हे बघा, हे यांचं सगळं चालू आहे, कसं काम केलं आहे, कसं बांधकाम केलं आहे, हे सगळे इथे त्यांची चर्चा चालू आहे याच्यावर. खूप त्यांनी त्याच्यावर हे करायला लावले का, कसं बांधकाम केलं, काय केलं आहे, त्याच्यावर त्यांची चर्चा चालू आहे फुल. बघा म्हणजे त्यांचं किती एक त्याच्यावर गहन अशी चर्चा चालू आहे सगळ्यांची. ते सगळ्यांचे त्यांच्याकडे एकही शब्द नाही कोणाकडेच, काय त्यांना मी विचारतोय पण ते काहीच सांगत नाही का काय कसं काय. सगळे बोलतात वर्डलेस झालो आम्ही. गड किल्ला रिस्टोर करायला आता त्याच करायला. आमच्या एरियामध्ये पहिल्यांदा असा कोणतं मंदिर बनला आहे, म्हणजे तो पण एकदम असा खूप मन मोहून टाकणारा, त्यामुळे काही शब्द नाही राहिले. हे फ्लोअर पण तुम्ही बघू शकता किती छान केलं सगळं. आम्ही एकदम आमचे जे आलेले 5 मंडळी त्यांनी एकदम सगळं आता वाजले चेकिंग केलं मित्रांनो, 2 वाजायला 5 मिनिटं आहेत. बट आम्हाला काय उन्हाची आणि आम्ही काळे पडू की काय पडू, आम्हाला सनस्ट्रोक होईल की काय होईल, आम्हाला काही भान नाही. आम्ही मंदिर बघून एकदम हरपून गेलो का, मन बस भरून गेलं. आम्हाला हेच बघायचं होती, आमची जी इच्छा बोलतात ना, जी लास्ट विश काय आहे, मंदिर बघायचं होतं आम्हाला फक्त. हे बघ खूप छान असं दगडींचं बांधकाम आणि इकडून हे जिकडून आपण आलो आणि बघा हे पूर्ण अजून बांधकाम चालू आहे आमच्या बाजू. बघा ही आमच्या गाडी, इथे आम्ही गाड्या लावल्या बघा. खूप छान आवडलं. तर मित्रांनो, मंदिर बघून खरंच खूप छान वाटलं. आता जाऊयात घरी. आता बघू जर काय असेल ब्लॉगमध्ये अजून तर तुम्हाला मी नक्की दाखवेन. आता आम्ही निघतोय घरी जाण्यासाठी. खूप छान म्हणजे आता ऊन आहे म्हणून हे आता तरी, त्यानंतर हे काम जेव्हा पूर्ण होईल, काम जेव्हा पूर्ण कंप्लीट होईल त्यानंतर जे इथे जे पेंटिंग इथे जे तुम्ही बघू शकता, जे पेंटिंग लावलेलं आहे त्या पेंटिंगमध्ये जर असे लाईटिंग वगैरे आणि जो सनसेटचा जो व्ह्यू असेल, सनसेट म्हणजे जेव्हा संध्याकाळी इथे एक वेगळीच वाईब असेल. मी तुम्हाला सांगतो, आता मी आलो आहे ना तर एवढं चांगलं वाटतंय, तर नंतर तुम्ही विचार करा कशी वाईब असेल संध्याकाळी वगैरे, रात्री इथे लाईटिंग पूर्ण असं लाईट्स वगैरे लागले कर आणि पूर्ण काम झालं तर किती एक वेगळीच वाईब असेल. खरंच म्हणजे जे बोलतात ना पीसचा खरा अर्थ हा इथे येऊन समजतो का नक्की काय आहे असं. चाललं आता आम्ही आलेलो, आता काम चालू आहे, पण जेव्हा काम कंप्लीट होईल आणि जेव्हा लोकार्पण सोहळा होईल तेव्हासुद्धा आम्ही नक्की इकडे येऊ आणि तेव्हासुद्धा तुम्हाला नक्की तुमचा ब्लॉग दाखवू. त्या दिवशी किती गर्दी असेल, किती काय. तेव्हा तर म्हणजे असं सगळं एंट्रीला खूप गर्दी असेल. आता तर आम्हाला सगळं बघायला मिळालं, व्यवस्थित बघायला मिळालं, पण जे काम आहे ते चालू होतं. चला तर मग आता जरा पुढे काय असेल ब्लॉगमध्ये तर तुम्हाला मी दाखवेन. आता तर घरी निघतोय आम्ही. आमच्या परी रेडी आहेत 1 आणि 2. काय जर रस्त्यामध्ये काय असेल, आता ऊन तर पडलं आहे, काय कलिंगड जर मिळाला तर आम्ही खाऊ आणि त्या काय असेल अजून तुम्हाला दाखवायचं तर दाखवू. त्या मित्रांनो आता आम्ही कलिंगड खायला बघा. मंदिर बघून झालेलं आहे आमचं. आता रस्त्यामध्ये भेटलं कलिंगडचं दुकान आहे, तर कलिंगड खायला आलेलो आहे. खूप फेमस आहे आमच्या परिसरातील कलिंगडाचं दुकान. खूप म्हणजे खूप फेमस आहे. किती फेमस आहे कलिंगडाचं दुकान? खूप सालो पुराण आहे. 12 महिने कलिंगड मिळतात इथे
हे 12 बघा महिने नाही मिळत. 1939 साली 12 महिने. कलिंगडाचं उद्घाटन झाले तेव्हा कुठला झालं इथं आम्ही पहिला कलिंगड झाले कधी? कधी? 1947 सॉरी मगाशी दुसरंच दाखवतो 1947 एवढा येऊ मारतो ना 5 जोक मारतो. हे गिरी कोणतं घ्यायचं? हे एक कलिंगड जसं निरखून घेण्यामध्ये जर बोलतात ना आपण एखादी एक वस्तू कशी निरखून घ्यायची तसं त्यांना कलिंगडामध्ये एवढं एक्सपिरियन्स आहे ना ते एखादे असं कलिंगड बरं वाजून सांगतात का ते पिकलेलं आहे का कच्चं आहे ते. पहिले मी काशी लावतो कलिंगडाची पहिले ते काशी करायचं कलिंगडाची गाणीवाला कलिंगडवाल्याचा. कलिंगड देना कलिंगड वाले पोरी कलिंगड देना तू रुपयात मारलीस दार. आपला चॅनल खूप मोठा आहे जाऊन त्याला फेमस करा त्याला फेमस व्हायची गरज आहे. आता यांना पाठवलं आम्ही कलिंगड सिलेक्शनसाठी योग्य कलिंगड सिलेक्शन बघू आता ते कसे सिलेक्ट करतात मी तुम्हाला दाखवतो. बघायचं हा मग योग्य आहे का? हा जर पोकल असला तर समजायचा का तो याने आलेला काय नाही आलेला पिकलेला नाही नाही पिकलाय. पिकलाय आता पोकल वाढला नाही का समजायचा कच्चा आहे. अच्छा किती वेळा आहे घ्या तो. काही कमी नाही होत बघा काका कसं करतात. कापा कापा हा कलिंगड आम्ही घेतलेला आहे फायनली. बरोबर आहे का? वाजून बघितलं तुम्ही? मंदिर कसं होतं ते सांगा पहिले. मंदिर तर तुम्हाला सांगितलं ना खूप छान मंदिर आहे. तुम्ही आवश्यक भेट द्या मंदिराला. त्याचं लोकार्पण सोहळा जेव्हा होईल तेव्हा आम्हाला जमलं तर नक्कीच तुम्हाला आम्ही ब्लॉग घेऊन येऊ. पण नाही जमलं तर आम्ही त्यानंतर जाऊन परत एकदा तुमच्यासाठी शूट करू आणि सगळी माहिती देऊ की या मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी तुम्ही कुठून कुठून येऊ शकता, कुठून गाडी पकडू शकता किंवा लोकल ट्रान्सपोर्ट कसं आहे काय हे सगळं तुम्हाला आम्ही एकदम डिस्क्रिप्टिव्ह ब्लॉग तुमच्यासाठी घेऊ. आता सध्या ते इन प्रोग्रेस आहे काम त्यामुळे आम्ही एवढं काही तुम्हाला सांगत नाही या ऍक्च्युली ते शूटिंग पण करणं ते पण सांग रॉ ब्लॉग आहे असं समजा त्याचा. आणि शूटिंग करायला ॲक्च्युली तिथे मनाई आहे बट नंतर आम्ही बघू आम्हाला करता येईल की नाही शूटिंग. बट लोकार्पण सोहळ्याला जर आम्ही गेलो तर नक्कीच तिथे शूटिंग आम्ही करू तुमच्यासाठी आणि पूर्ण एक फुल डिस्क्रिप्टिव्ह ब्लॉग तुमच्यासाठी घेऊन येऊ की आता समजा सपोज तुम्ही वेस्टर्न लाईनवरून येत आहात तर वेस्टर्न लाईनवरून कसं यायचं काय यायचं ते तुम्हाला सगळं गाईड करू. जर तुम्ही सेंट्रलवरून येतात तर सेंट्रलवरून कसं यायचं काय यायचं ते सगळं गाईड करू. तर स्टे ट्यून फॉर द अपकमिंग ब्लॉग. मला काय बोलायचं? आमच्याकडे शब्दच नाही. मंदिर बघून आम्ही एकदम विचारू त्यांना तू काय सजेस्ट करशील का नक्की तुम्ही याला व्हिजिट करायला पाहिजे का कसं काय? विजिट करायला तर पाहिजेच. आपल्या महाराजांचं मंदिर आहे येस विजिट करायला पाहिजेच. प्रत्येक हिंदूने यायला पाहिजे. येस मराठी माणसाने तर यायला पाहिजे. येस. मला काय बोलायचं मंदिराबाबत? मस्त एकदम मस्त वाटलं आणि सगळ्यांनी विजिट करा. किती तारखेला आहे? 15, 16 आणि 17 डेट तुम्हाला आम्ही सांगू म्हणजे आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये जी पण ॲक्च्युअल डेट आहे बिकॉज आता आम्हाला पण माहिती नाही टेम्पररी डेट जे काही आम्ही तुम्हाला ब्लॉगमध्ये सांगितले असतील बट जे काही रिअल डेट्स असतील आणि जर तुम्हाला जॉईन करायचं असेल तर आम्ही नक्कीच ते डिस्क्रिप्शनमध्ये त्याचे त्या डेट्स आम्ही तुम्हाला देऊ. तर तुम्ही नक्की तेव्हा विजिट करा आणि म्हणजे तुम्हाला येऊन छान वाटेल. तुम्ही असं म्हणजे आपल्या महाराष्ट्रात पहिल्यांदाच एवढा भव्य दिव्य मंदिर महाराष्ट्रात मी तर सांगतो पूर्ण जगभरात भव्य दिव्य मंदिर बनत आहे तो पण आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा. चला तर मग एवढंच मित्रांनो आजच्या व्लॉगमध्ये. आता मी कलिंगड खातो आणि इथून सरळ घरी जातो. आता तुम्हाला इथपर्यंत तुम्ही जर व्लॉग बघितला असेल तर आपल्या व्लॉगला लाईक करायला विसरू नका. तर असंच भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये. असंच मी नवीन नवीन व्लॉग तुमच्यापर्यंत घेऊन येत राहीन. चला तर मग भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत येतो. काळजी घ्या.